ज्ञानोबा रायांचे गुरुबंधू संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर येथे त्यांची समाधी आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण ज्या संतांच्या प्रयत्नांमुळे त्या समाधीस्थळाची ओळख जनतेपर्यंत पोहोचली, जोपूळचे संत पाटील बाबा, आपल्याला माहीत आहे का? नमस्कार, मी आकाश आणि आज आपण आलोय दिंडोरी तालुक्यातील शांत आणि खोल अर्थ असलेल्या जोपूळ गावात. या जोपूळमध्ये सुमारे 1800च्या आसपास पाटील बुवा रखमाजी उगले यांचा जन्म झाला. पंढरीच्या पांडुरंगाचे ते निस्सीम भक्त होते. पूर्वीच्या काळी समाजात अंधश्रद्धा होती, भीती होती, जातीभेदाचा खोल फरक होता आणि अशा काळात पाटील बाबांनी कीर्तन आणि प्रवचनातून लोकांना विठ्ठल नामाकडे वळवलं. धर्म म्हणजे कर्मकांड नाही, धर्म म्हणजे माणुसकी, हे त्यांनी शिकवलं. इसवी सन 1842 मध्ये संत पाटील बाबांनी जोपूळ येथे एक अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पंचमी, ऋषी पंचमीपासून सुरू होणारा हा सप्ताह आजही तसाच अखंड सुरू आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन हरिनाम सप्ताहापैकी हा एक मानला जातो. याच पाटील बाबांनी पंढरपूरवरून विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती पायी चालत जोपूळ येथे आणल्या आणि इथे उभारलं 3 मजली भव्य विठ्ठल रुक्मिणी मंदिर. सागवानी लाकडातून साकारलेलं हे मंदिर आजही भक्तांना थांबवून ठेवतं. दिंडोरीपासून कोकण, मराठवाडा, विदर्भ, पायाखाली माती आणि ओठांवर विठ्ठल नाम घेऊन पाटील बाबा गावोगावी फिरले. त्र्यंबकेश्वरच्या पवित्र परंपरेत संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थळाशी जोडलेला एक अध्याय श्रद्धेने सांगितला जातो आणि त्या अध्यायात संत पाटील बाबांचं नाव आपसुकच येतं. वैकुंठवासी गंगागिरीजी महाराजांसोबत पाटील बाबांनी त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थळाची ओळख जनतेपर्यंत पोहोचवली. सांगितलं जातं की संत निवृत्तीनाथ महाराजांनी पाटील बाबांना दृष्टांत दिला होता. अशा घनदाट जंगलात करवंदीच्या झाडाखाली जिथं वाघ बसलेला राहील तिथं माझी समाधी. संत पाटील बाबांनी जोपूळ ते त्र्यंबकेश्वर अशी पौष पायीवारी सुरू केली. आज त्र्यंबकेश्वर येथे जी भव्य पौष वारी भरते तिच्या मुळाशी हेच कार्य आहे. पावलांमधून वाहणारी श्रद्धा इथूनच सुरू झाली. इसवी सन 1900 साली संत पाटील बाबांनी याच भूमीत देह ठेवला आणि त्यानंतर जोपूळ हे दिंडोरी तालुक्यातील वारकरी संप्रदायाचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं. लोकांनी याला नाव दिलं प्रतिपंढरपूर. ही फक्त एक संताची कथा नाही, ही आहे परंपरेला जपणाऱ्या श्रद्धेची गोष्ट. संत पाटील बाबा महाराज आजही जोपूळच्या मातीमध्ये, वारकऱ्यांच्या पावलांमध्ये आणि हरिनामाच्या गजरात जिवंत आहे.